किचन साफ करायचं म्हटलं तर आईचे पूर्वीकडचे दिवस आठवतात. आई सगळं घरातलं सामान बाहेर काढायची. त्याचबरोबर भांडी घासण्यापासून तर भिंती सारवण्यापर्यंत अख्खा दिवस तिला जायचा आणि आम्ही थोडीफार मदत करायचो. त्यावेळेला लहानपण होतं, परंतु एवढं आवडीने करायचं आणि ती भांडी कुंडी खेळता खेळता अगदी असं हसत खेळत करायचं. परंतु आता ते रिअलमध्ये करायचं म्हटलं तर फार कंटाळा येतो आणि आता पूर्वीसारखे दिवसही राहिले नाही आहेत. आता फक्त पाण्याने टाईल्स वगैरे धुवायच्या, खिडकी वगैरे विंडो पुसायच्या आणि भांडी ट्रॉली वगैरे घासायचे. एवढं इझी झालेलं आहे, परंतु तरी पण ते होत नाही आहे आता. असो, आता इथे मी किचन क्लीन करायला घेतलेलं आहे. श्रावणाची साफसफाई. श्रावण आला त्या अगोदरच आपण सगळं घर क्लीन केलं पाहिजे, कारण आता नॉनव्हेज बंद केलेलं आहे. जवळपास आता 3 ते 4 महिने नॉनव्हेज बंद आहे. त्यामुळे हे सगळं आता मला किचन अगदी टाईल्स वगैरे भांडी घासण्यापासून तर पूर्ण क्लीन करेपर्यंत सगळं ऑर्गनाईज करेपर्यंत साफ करायचं आहे. तर आता मी स्टेप बाय स्टेप साफ करायला घेतलेलं आहे. तर पहिलं वरचं सगळं हे लॉफ्ट वगैरे कॅबिनेट सगळं मी सॅनिटाईजने पुसून घेतलेलं आहे कॉटनच्या फडक्याने. विंडो पण स्क्रबरने क्लीन करून पुसून घेतली आहे. पुन्हा सगळ्या ट्रॉल्यांमधले भांडी घासून आता मी स्टेप बाय स्टेप करणार आहे. पहिलं वरचं टाईल्स वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करून घेणार आणि त्यानंतर खालच्या ट्रॉल्यांमधले तसेच डबे वगैरे सगळं क्लीन करणार आहे. तर असं हे स्टेप बाय स्टेप केलं तर अगदी कामं सोपी होऊन जातात. चिडचिड होत नाही, जास्त आपल्याला असं त्रास किंवा थकवा जाणवत नाही आणि असं स्टेप बाय स्टेप केलं तर सगळी कामं झटपट उरकतात आणि किचन पण क्लीन राहतं. तसंही माझं मंथली किचन क्लिनिंग असतंच. असं मंथली किचन क्लिनिंग आपण जर डीप क्लिनिंग केलं तर फारसा पसाराही होत नाही आणि भांडीही खराब होत नाही. तर माझ्याकडे मोजकीच भांडी असल्यामुळे मी ती वेळच्या वेळेवर क्लीन करतेच, त्यामुळे फारसं मला काम पडत नाही. आणि असं मी ट्रॉल्यांमध्ये पेपर वगैरे अंथरून हे स्वच्छ धुवून क्लीन केले, सुकवले. त्यानंतर सगळी भांडी वगैरे लावून घेतली ट्रॉल्यांमध्ये. तर अशा रीतीने मी ऑर्गनाईज केलेलं आहे माझं किचन आणि ते नेहमी मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे पाली झुरळ वगैरे होत नाही. तर हे सगळं कॅबिनेट मी सॅनिटाईजने पुसून पेपर वगैरे अंथरले त्याच्या खाली. ह्या बरण्या वगैरे सगळ्या क्लीन करून ठेवलेल्या आहेत. तर असं हे माझं किचन क्लिनिंग आहे. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.